ॲसेट्स अँड लायबिलिटी हा कायदा जेवढा चांगला तेवढा वाईट, जेवढा वाईट तेवढा चांगला आहे. परंतु त्याचा आपण कशा रीतीने फायदा करून घेतो, त्याचा कशा रीतीने आपण त्याचा उपयोग करून घेतो हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. ॲसेट्स अँड लायबिलिटी दाखल करताना तुम्ही मान्य न्यायालयात लिहिलेलं आहे की तुम्हाला या ॲसेट्स अँड लायबिलिटीच्या अर्जामध्ये किंवा माहितीमध्ये काही बदल झाल्यास, उत्पन्नामध्ये काही बदल झाल्यास तो आम्ही न्यायालयास कळवू. मग जर आपल्याला वाढ झाली पगारात तर न्यायालयात कळवावी लागते. तर जर तुमचा डाऊनफॉल झाला, तुमचा व्यवसाय बंद पडला, तुमचा नोकरी गेली, तर ती देखील मान्य न्यायालयात तुम्ही याच कायद्यान्वये, याच कायद्यामध्ये दिलेल्या ॲफिडेव्हिटनुसार देऊ शकता. भले काही मान्य न्यायालय त्याला परवानगी मागा किंवा नाही मागा म्हणतील, त्याप्रमाणे कृती करा. परंतु तुमचं कमी झालेलं उत्पन्न झालेलं कळवण्यासाठी नवीन ॲसेट्स अँड लायबिलिटी हे देता येतं आणि तो देण्याचा मार्ग आपण स्वीकारावा हीच आपल्याला सूचना.